नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली मराठी बातमीपत्र 1994 सालापासून देशात गाजणारं, जगात गाजणारं पुणे वृत्तदर्शन सी न्यूज. मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. प्रेक्षको, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतनं आमदारांसह बाहेर पडले आणि त्यांच्या पक्षाला कोर्टानं मान्यता दिली आणि धनुष्यबाण चिन्हही दिलं. त्यामुळे शिंदे हे त्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि आता विधानसभेमध्ये त्यांचं संख्याबळ आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीसांबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची युती नसल्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांच्या समोर आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नीलम गोरे ह्या उभ्या राहिल्या आणि त्यांनीही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी घेतली आणि पुणे महानगरपालिकेमध्ये किमान 60 ते 80 जागा आमच्या पक्षाला मिळतील असे प्रतिपादन नीलम गोरे यांनी केलं. जाणून घेऊयात शिवसेना शिंदे गट नीलम गोरे. आमचं सगळ्या ठिकाणी वाटप प्रत्येक ठिकाणी आम्ही देतोय. त्याच्या प्रती त्यामध्ये नागरिकांना आवाहन केलेलं आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी असं एक पोस्ट कार्डच्या फॉर्मॅटमध्ये असं त्यांनी केलेलं आहे आणि पत्र एकनाथ शिंदेचं हे देखील एक त्यांनी पत्र प्रत्येक पुणेकरांना दिले. ते आम्ही ठिकठिकाणी पाठवण्याचा सगळीकडे प्रयत्न करतोय आणि ड्रग्ज, कोयता गँग आणि गुन्हेगारी नष्ट करून ट्रॅफिक जॅम मुक्त पुणे करण्याचं आश्वासन त्यांनी असं करण्याच्या बरोबर पत्र देण्याच्या बरोबर एक शब्द शिवसेनेचा लाडक्या बहिणींसाठी देखील खास एक आवाहन त्यांनी केलेले, जे मी त्या संदर्भात देखील त्याचं वाटप सगळीकडे आमच्याकडून लोकांच्याकडे झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा उत्साह आम्हाला सगळीकडे दिसलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ बनलेले शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मनात लाडक्या बहिणींच्या मनातली जी भावना आहे ती कृतज्ञता ध्रुवताराप्रमाणे आढळ राहील. म्हणजे कोणी किती बदललं किंवा उलटसुलट विधानं केली तरी शिंदे साहेब यांच्या पाठीमागे उभे आहेत हे मी ते अधोरेखित करू इच्छिते.